नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मोठे, माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण एका शेळी पालकाची मुलाखत घेत आहोत, कारण शेळी दिसताना तर लहान दिसते, पण तिला जर बघितलं तर 3 बकरी झाली। नमस्कार नमस्कार नमस्कार। नाव सांगा की? माझं नाव प्रफुल्ल गौतम दगडे। बरं, शेळी किती वेताची? हा तिसरे येत आहे। तिसरं वेत आहे काय? बरं, 3 पिली झाली? हो, 3 झालेत। येऊन किती महिने झाले? किती दिवस झाले? तिन्ही पण 3 पिली झाल्याच्या नंतर जर बघितलं तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की वाढ वगैरे होत नाही, शेळीचं दूध पुरत नाही, पण तिन्ही पिली आम्हाला स्ट्रॉंग दिसते, काय कारण आहे? नाही, शेळी चांगली आहे, तशी दुधाला चांगली आहे शेळी। बर, दिसताना म्हणजे दिसताना लय बारकी दिसते, पण दुधाला चांगली आहे, त्याच्यामुळं तिन्ही पण बोकडं चांगली म्हणजे सांभाळ। बर बर, ह्याला शेळीचं दूध सोडून दुसरं काय ह्याला खायला दिलं का? गहू आणि पेंड बोकडांना? गहू आणि पेंड किती? साधारण पाव किलो एकाला असतात। बर, हा, आणि पेंड 1 मुठभर असते पेंड। एक टाइम पेंड एक टाइम गहू? हा, बर बर, कारण बकरी तिन्हीच्या तिन्ही समान दिसते, ती व्यवस्थित वाढ वगैरे त्याची झालेली आहे। आणि तुम्हाला म्हणजे हीच बकर असं लावायचं होतं, कारण शेळीचा कलर आपल्या काळा आहे आणि बकरी झाली ती पांढरी शिपट झाली, ती म्हणजे वेगळं दाखवलं होतं का तुम्ही? वेगळं ते बकरच हे होतं, तोतापुरी बकर होतं ते। बरोबर, म्हणजे आटास करून ती दाखवलं का? आटास करून तेच दाखवलं? बरोबर। विकताना काय मार खाते विकत काय ह्या जातीची बकरी वगैरे काय? कारण हे सगळं बकऱ्यावर, आईवर काहीच गेलं नाही ना सगळं? बरोबर आहे, शेळीवर काहीच झालं नाही, सगळं ती बकऱ्यावरच गेलंय। हो, काय म्हणजे इतर आपल्या काळ्या बकऱ्यासारखाच ह्याला पण रेट असते ना? हा, तेवढंच असतं। आता परत कुठलं बकरं दाखवलंय? आपलं काळ आहे। कसा असतो रोजचा क्रम? सांभाळ काय असं बांधून पण असतात, मोकळे पण असतात, त्याचं काय म्हणजे एवढं हे नाही। एकच शेळी? हा, एकच शेळी। बकरी भारी दिसली हो, कारण 3 बकरी झाल्याच्या नंतर 3-3.5 महिन्यात एवढी वाढ कोणाची झालेली बघितलं नाही। आणि दुसरा मुद्दा असा आहे की 3 बकरी झाल्याच्या नंतर एक तर हाडकुडं राहतं। घरची जागा विकत घेतलेली? विकत घेतलेली, सडी घेतली होती शेळी विकत। केवढ्याला? ती शेळी घेताना घेतली होती 7,500ला। बर, ती लागू आहे म्हणून सांगितलं होतं त्याने, लागू नव्हती। 3 महिने आपण सांभाळले। बर बर बर, 3 महिन्यानंतर परत लागू झाली। म्हणजे आपल्यात ज्यावेळेस सांभाळली त्यावेळेस ही दूध देत होती का नव्हती? दूध देत होती। बर बर बर, आणि परत व्यताला तिनं किती पिली दिली? मग ती काय की पहिलाच वेत आपण घेतलं असं आहे काय? हा हा, सडी केवढ्याला घेतली म्हणलं? 7,500। 7,500ची सडी घेतली आणि गाभण म्हणून सांगितलं, पण गाभण नव्हती। परत आपल्यात गाभ गेली आणि ही पहिलंच उत्पन्न? हा, बर बर बर। बकऱ्याला काय मागणी बिगणी कोणाची काय? कितीला जातील अंदाज काय? आता मागच्या 15 दिवसाखाली मागितले होते। 7,000ला एक मागितलं होतं। बर बर, मग 7-21,000चं आपलं उत्पन्न म्हणायचं। एक आपण धरलं अंदाजे शेळी, आणि 21,000चं पहिलं उत्पन्न। 21,000 पिल्याचं झालं तर शेळी जाग्यावर राहिली, आणि ती आता लागू पण गेली, 15 दिवस झाले लागू गेली। पेंड आणि गहू देऊन ह्या पिल्यांचा सांभाळ केला म्हणायची शेळीचा पण, त्याच्यामुळे पण बकऱ्याचं रूप जे आहे ते चांगलं राहिलं कायमच। छान आहे, माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।